त्यामुळे ते तिथपर्यंत तुमच्यापर्यंत टायमावरती पोचलं नाही. सकाळी मग मी उठलो तेव्हा मी ते सकाळी 7:43ला ते बरोबर सोडली PDF. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना बरोबर? काहीच प्रॉब्लेम नाही आता? ठीक आहे. जितके जण आहात तितके जण आपले नाव मेन्शन करा मीटिंगमध्ये, कमेंटमध्ये. ठीक आहे, जे आलेत ना त्यांनी नाव मेन्शन करावेत. चेतन जाधव, चेतन पाटील, कावेरी. बापरे, 2च मुलं आहेत, बाकी नाही आहेत कोणीच. 5 दाखवत आहे. मीच 2 वेळेस आहे तिथं, 3 वेळेस मीच आहे. चेतना आणि कावेरी केदार हे तुम्ही दोन्ही मित्र, तुम्ही दोन्ही फ्रेंड आहेत ना वाटतं? आहे ना? नाशिकमधूनच आहे का तुम्ही? तुम्हाला सेंटर म्हणजे कावेरी मॅडमांनी भरला आहे तुमचा फॉर्म? ओके, तर मी हे विचारत होतो तुम्हाला मॅडमांनी तुम्हाला जवळ आहे ते सेंटर जिथून तुम्हाला फॉर्म भरला होता, ते सेंटर जवळ आहे का दूर आहे तुम्हाला? माझ्या घरापासून जवळ आहे, मला लांब नाही. ओके, मग ज्याला जवळ आहे तो जातो का तिथं प्रॅक्टिकल करायला की नाही? नाही, म्हणजे मॅमने असं कंपल्सरी बोलवलेलं नव्हतं ना. मॅडमांनी बोलवलेलं नाही असं? मॅडमांनी बोलवलेलं नाही म्हणून तुम्ही गेला नाही. ज्याला जितकं दूर असेल तरी आठवड्यातून तरी एकदा तिथं त्या सेंटरला व्हिजिट द्या. मी मॅडमांसोबत बोलणं करतो. मी इथं जे शिकवेल ते तिथं प्रॅक्टिकल करा. ते 3 ॲप्लिकेशन जे आहेत ना आपल्या, लिब्रे ऑफिस, कॅल्क, इम्प्रेस आणि पॉवर पॉईंट, ते स्टडी करायचं आहे तुम्हाला. जर का तुमच्याकडे घरी लॅपटॉप असेल तर तुम्ही घरी पण त्या ॲप चालवू शकतात, एकदम इझिली चालतात, ते जास्त अवघड नाही आहे. पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला तिथं जाऊन ते प्रॅक्टिस करायची आहे. मी मॅडमांना बोलतो किंवा मॅडमांना कॉल करून तुम्ही तिथं ते प्रॅक्टिकल तुमचं कंप्लीट करून घ्या त्यांच्याकडनं. ठीक आहे, एवढं तुमचं काम आहे, कळलं का? ऐकतं गेली का चेतना? ठीक आहे कावेरी, हो, आठवड्यातून तरी एकदा तिथं व्हिजिट देऊन आपले प्रॅक्टिकल्स जे ॲप्लिकेशन आहे एक्झामसाठीचे ते तेवढं पूर्ण करून घ्यायचे त्या मॅडमांकडनं. ठीक आहे. ते मॅडम कामात असल्यामुळे कॉल रिसीव्ह नव्हत मॅडमांचा, आणि तिथं फॉर्म भरण्याच्या कामात असतात मॅडम. तर शक्यतो असं होणार नाही की मॅडम तुम्हाला कॉल करून बोलवतील. तुम्हाला स्वतः बोलावं लागेल त्यांना कॉल करून की मॅडम केव्हापासून जायचं आहे, किंवा मी बोलून घेतो, उद्या कॉल करून त्यांना सांगतो. ठीक आहे, आपण 9-9:30 लेक्चर घेऊ आजचं. ठीक आहे, थोडक्यात शॉर्टमध्ये, जास्त एक्सप्लेन नाही करणार मी, म्हणजे करेल एक्सप्लेन पण थोडक्यात आपण लवकर संपवू आज. ठीक आहे, मग मेमरीचं झालं होतं का क्लिअर सगळ्यांचं मेमरीचं? तर मेमरीमध्ये काय होतं, एक राहिलं होतं तुमचं, नोट वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही सगळेजण. व्हॉलेटाईल मेमरी अँड नॉन व्हॉलेटाईल मेमरी, या 2 टाईप आहे. सर मग हे 2 टाईप कशात येतात? हे 2 टाईप त्या याच्यात येतात, कशात? प्रायमरीमध्येच. रॅमला व्हॉलेटाईल म्हणतात आणि रोमला नॉन व्हॉलेटाईल. मग सर हे व्हॉलेटाईल आणि नॉन व्हॉलेटाईल काय भानगड आहे? व्हॉलेटाईल मीन्स व्होल्टेज आहे तोपर्यंत डाटा सेव्ह, व्होल्टेज गेला तर डाटा सेव्ह नाही. म्हणजे ज्या मेमरीला डाटा सेव्ह करण्यासाठी व्होल्टेज लागतो, जोपर्यंत तिला व्होल्टेज आहे तोपर्यंत ती डाटा सेव्ह ठेवते, अशी मेमरी म्हणजे व्हॉलेटाईल मेमरी. ती कशात येईल मग? रॅममध्ये. आणि नॉन व्हॉलेटाईल कोणती आहे? रोम. म्हणजे प्रायमरीमध्ये 2 टाईप्स येतात, कोणकोणते? व्हॉलेटाईल आणि नॉन व्हॉलेटाईल. मग मला सांगा बरं, कळते का व्हॉलेटाईल मीन्स काय सांगितलं तुम्ही? जी करंट आहे तोपर्यंत डाटा सेव्ह ठेवते. ओके, प्रायमरीचे टाईप्स आहेत तर लिहून घ्या. हे कम्प्युटरच्या मेमरीचे 2 टाईप्स येतात,
क्लासिफिकेशन दोन टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं याचं. कोणकोणत्या? प्रायमरी मेमरी अँड एक चार्ट बनवू शकता तुम्ही तुमच्या वहीच्या मागच्या पेजवरती. कम्प्युटर मेमरी लिहावरती हेडरमध्ये लिहिलं, नंतर मग तिथं खाली लिहायचं मध्ये टाईप्स कम्प्युटर मेमरी. मग नंतर खाली दोन ऑप्शन लिहायचे, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. मग प्रायमरीचे दोन टाईप परत लिहायचे, वॉलेटाईल VOLITY वॉलेटाईल मेमरी आणि नॉन वॉलेटाईल मेमरी. कशात दोन टाईप्स? प्रायमरीमध्ये. सेकंडरीमध्ये कोणतेच टाईप येत नाही, फक्त प्रायमरीला दोन टाईप येतात, वॉलेटाईल, नॉन वॉलेटाईल. कळलं का? मग वॉलेटाईलमध्ये कोणती टाईप येतं ते लिहायचं, नॉन वॉलेटाईलमध्ये कोणती टाईप येतं ते लिहायचं. वॉलेटाईलमध्ये ते येईल ज्या मेमरीला करंट लागतो, जोपर्यंत करंट आहे दिला जातोय तोपर्यंतच ती डाटा सेव्ह ठेवते, अन्यथा ती डायरेक्ट डाटा क्लीन करून टाकते. त्याच्यामध्ये जो डाटा राहत नाही, म्हणजे जोपर्यंत तिला करंट दिला चालू असतो त्याच्यात तोपर्यंत ती डाटा सेव्ह ठेवते. म्हणजेच रॅम वॉलेटाईल मेमरी आहे आणि रोम नॉन वॉलेटाईल. कळलं का? रीड ऑनली मेमरी. हे काल माझं सांगून झालेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा याच्यात, की सर तुम्ही शॉर्टमध्ये सांगितलं म्हणून मग मी पुढे जातो, है ना. मग यावर प्रश्न येतात, हे वॉलेटाईल नॉन वॉलेटाईल लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? हो, लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की जेव्हा CCC प्रश्न येतात ना, तर त्यामध्ये आपल्याला वॉलेटाईल वॉलेटाईलमध्ये खालीलपैकी कोणती मेमरी आहे, दिलेल्या ऑप्शनमध्ये खालीलपैकी वॉलेटाईल मेमरी कोणती असं विचारतात. मग वॉलेटाईल मेमरी कोणती शोधता आली पाहिजे. ठीक आहे. आता रॅमचं काम कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना. रॅममध्ये हे सगळं जो डाटा दिसतोय, लाईट गेल्यावर परत हा दिसेल का मला? नाही, कारण की लाईट गेल्यानंतर परत कम्प्युटर ऑन होईल आणि मग परत स्टार्टिंगपासून मला इथून ऑन करावं लागेल, हे सगळं उडून जाईल. मग हे होतं कुठे सेव्ह? हे कुठे सेव्ह होतं तोपर्यंत? आता तर स्क्रीनवर दिसतंय, म्हणजे कुठेतरी सेव्ह आहे. मग ते कुठे सेव्ह आहे? रॅममध्ये सेव्ह आहे. मग ही रॅम काय करते? लाईट गेली तर तो डाटा उडवून टाकते. जसं की कम्प्युटर मी आता बंद केलं तर हा सगळा डाटा इथला स्क्रीनवरती दिसणारा डाटा उडून जाईल, परत ऑन होईल का? नाही होणार. म्हणून रॅम कशात येईल? वॉलेटाईल मेमरीमध्ये. मग सर नॉन वॉलेटाईलमध्ये कोणती येईल? नॉन वॉलेटाईलमध्ये रोम येते. रोममध्ये असा डाटा असतो जो कधीच मिटत नाही, इरेज होत नाही. म्हणजे इरेज म्हणजे असा लाईट गेल्याने जात नाही तो. रोममध्ये परमनंट नसतो डाटा, लाईट गेल्यावरती पण असतो, पण त्याच्यामध्ये गाणे फोटोज नसतात आपले. त्याच्यामध्ये कम्प्युटरला लागणारा जो प्रोग्राम असतो, कम्प्युटरला ऑन करण्यासाठी लागणारा प्रोग्राम तो असतो. कारण की असं आहे का की फक्त एकचदा ऑन करायचं कम्प्युटरला? आपल्याला कम्प्युटरला पुन्हा ऑन करायचं आहे. आणि कम्प्युटरला ऑन करण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोग्राम किंवा कोड असता ना, ते ह्या मेमरीमध्ये सेव्ह असतात रोममध्ये. आपला घेणं देणं नाही या मेमरीशी, की सर याच्यामध्ये गाणं असतं का, आपले फोटोज असतात का, किंवा ॲपचं स्टोरेज याच्यात असतात का? नाही, हे फक्त कम्प्युटरला ऑन करण्यासाठी जो डाटा लागतो ना, तो याच्यात असतो. मग तो एकचदा लागणार आहे का? नाही, जोपर्यंत तुम्ही कम्प्युटर ऑन करणार तोपर्यंत लागेलच ते आपल्याला. म्हणून ती मेमरीचा डाटा काही उडवला जात नाही. त्या मेमरीमध्ये लाईट गेल्यानंतर पण तो डाटा त्याच्याकडेच सेव्ह असतो, जात नाही कुठे. आणि रॅममध्ये पण आपले सॉंग्स, गाणे नसतात, याच्यामध्ये पण आपले फोटो वगैरे नसतात. याच्यामध्ये पण रँडमली आपण कम्प्युटर चालवतो, गेम खेळतो, स्क्रीनवर जे काही दिसते आपल्याला ते सगळं झेलण्यासाठी ही रॅम असते. मग सर आपले गाणे, मेमरी, सॉंग्स कशात असतात? हे सेकंडरीचं काम असतं. प्रायमरीमध्ये ती मेमरी असते जी कम्प्युटरला चालवण्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणजे कम्प्युटरला सिस्टमसाठी महत्त्वाची असते ती. ठीक आहे. कम्प्युटरला जे बेसिक फंक्शन कामं करवण्यासाठी, त्याचं एफिशियन्सी वाढवण्यासाठी ही प्रायमरी मेमरी असते, जी कम्प्युटरला दिलेली असते. ही कम्प्युटरच्या मेमरी असतात, कंपनीच्या मेमरी आपण असं म्हणू शकतो यांना. ठीक आहे. यांना आपण एक्सचेंज नाही करू शकत आणि आपण याला एक्सचेंज नाही करू शकत आणि हे प्रायमरी मेमरीमध्ये येतात. मग कळलं, याच्यात दोन टाईप्स येतात, वॉलेटाईल, नॉन वॉलेटाईल. मग वॉलेटाईल कोणती, नॉन वॉलेटाईल कोणती, ओळखता आलं पाहिजे. याचा सिम्पलचा अर्थ असा होतो, वॉलेटाईल आणि नॉन वॉलेटाईल म्हणजे व्होल्टेज
नॉन व्होल्टेज. व्हॉलेटाईल म्हणजे व्होल्टेज आहे तोपर्यंत चालेल. नॉन व्हॉलेटाईल व्होल्टेज नाही पण दिला तरी चालेल. ठीक आहे, असा फरक होतो. मग व्हॉलेटाईल नॉन व्हॉलेटाईलमध्ये फक्त दोनच येतात. नॉन व्हॉलेटाईलची गोष्ट आली, व्हॉलेटाईलची गोष्ट आली तर रॅमचं नाव येतं. हे पाठांतर करून घ्या, रटून घ्या वाटल्यास, एक्झामला येतच. ठीक आहे, व्हॉलेटाईलचं विचारलं म्हणजे रॅमच येतं त्यामध्ये, आणि नॉन व्हॉलेटाईलचं विचारलं तर रोम. ठीक आहे, हे पहिलेच प्रश्न आहेत सगळे. ठीक आहे, कम्प्युटरचे. आता सेकंड प्रश्न असे येतात, तुम्हाला हे सगळ्यात बेसिक आहे हे. ठीक आहे, हे काढलं पाहिजे. तर याच्यावर प्रश्न येतात. आता बघा, आपण हे असं बघू. बरोबर, विचारलं जाईल की फर्स्ट जनरेशनचं जे काही काळ होता, ठीक आहे, जो काही पिरियड होता तो सांगा. फर्स्ट जनरेशनचे जे कम्प्युटर होते त्याचा पिरियड सांगा. मग त्याचा पिरियड तुम्हाला सांगावं लागेल, त्याचं इयर सांगावं लागेल की तो कुठून ते कुठपर्यंत होता, आणि ऑप्शनमध्ये दिलेलं असतं. म्हणून इयर पण विचारतील की 5 जनरेशनचं सांगा की काय असेल, 4th जनरेशनचं काय होतं. ठीक आहे, आणि ऑप्शनमध्ये दिलेलं असतं. मग त्यानुसार तुम्हाला ते ऑप्शन निवडावं लागतात. बघितले असेल तुम्ही प्रश्न. आता आपण हे पहिले बघून घेऊ, आणि ह्यानंतर बघितल्यानंतर आपण ते प्रश्न बघू की खरंच कसे येतात प्रश्न. म्हणून जे पहिले जनरेशनचे कम्प्युटर होते हे भरपूर मोठे कम्प्युटर होते, पूर्ण एका मोठ्या रूममध्ये बसेल तेवढं. जर का तुम्हाला याचं एकदम डिटेलमध्ये बघायचं असेल, इमेज वगैरे सगळं, तर बघा, मी माझ्या यूट्यूब चॅनलला यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही काय करा, आता जितके जण इथं प्रेझेंट आहात, किती तुम्ही जास्त जण नाही आहेत. डॅनिश पण रेग्युलर येतो आहे, रोहित पण येतो आहे, गणेश पण आलेला आहे, चेतना जाधव आलेली आहे, चेतना गेली होती आता. ठीक आहे, तुम्ही जितके जण आहात तिथं, तुम्ही काय करा, यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या, आणि एकदा तुम्ही ते चॅनल बघा. तिथं जाऊन तुमचे नाव प्रेझेंटीमध्ये टाकायचे, आणि मला इथं कमेंटमध्ये पण टाका. सगळेजण जे जण आलेत ना, पुन्हा सांगू नको द्या मला, तुम्ही कमेंटमध्ये नाव टाकून ठेवा तुमचे. ते एक फॉर्मॅलिटी माझी ती करावी लागते, ते मला लागतात तुमचे नाव आधी, म्हणून तुम्ही टाका प्लीज. रघुनाथ तू पण टाक. भूमिका आहे का? ओके, ठीक आहे. आता बघा, मी आता चालू आहे रेकॉर्डेड लेक्चर सोडलेलं आहे. आता बघितलं नसेल कोणीच, सकाळी सोडलं असेल मी. 9 व्ह्यू आले अजून त्याला, आणि 0 कमेंट्स आहे, म्हणजे बघितलं नाही कोणीच. काय हरकत नाही, आपण आपले बघून. ठीक आहे, चॅनल काही इतकं अपग्रेड नाही आहे, पण लेक्चर व्हिडिओ फायदा चांगला घेतला जातो आपल्या यूट्यूबचा, की रेकॉर्डेड लेक्चर आलं की आपल्याकडे कोणतं डिव्हाइस नाही आहे, स्टोरेज नाही आहे, आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथं 1-2 GB एखादी लेक्चर जरी अपलोड केले तरी ते राहतात तिथं सेव. जर मुलाला जर का रेकॉर्डेड बघायचं असलं कोणत्या तारखेचं, तर तो इथून ते बघू शकतो. तर काय बघायचं तुम्ही, हे बघायचं. याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे मी की कोणतं कम्प्युटर कोणत्या जनरेशनचं आहे, कम्प्युटरची सुरुवात कशी होती, आहे ना, किती मोठे कम्प्युटर होते, असं मी दाखवलं आहे यामध्ये. तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ नक्कीच बघा. ठीक आहे, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, तर जर का बघायला गेलं तर मी प्ले करून पण तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे, असं प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यामध्ये मी. बघा आता याच्यात कसं आहे. ठीक आहे, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर. स्क्रीन बरोबर नाही दिसत आहे ना, ब्लर हे वाटतं बरोबर. जास्त क्वालिटीच नाही त्याला. कम्प्युटरची सुरुवात दाखवली मी याच्यामध्ये, की कम्प्युटरची सुरुवात कोणाकोणाला माहिती आहे, हातवरती करा बरं. कम्प्युटरची सुरुवात, की सर मला माहिती आहे कम्प्युटरची सुरुवात, म्हणजे मी इथं टाईम वेस्ट नाही करत. जर कम्प्युटर
कम्प्युटर म्हणजेच काय असं जर का आलं ना तर स्टार्टिंगला बेसिक शिकवतात सगळ्यांना, जे लहान लहान बालवाडीतल्या मुलांना शिकवतात ते. मग ॲबॅकस काय होतं 5वी 6वीच्या मुलांना, बरोबर, त्यांना असतं ते सिलेबसमध्ये. कम्प्युटरची सुरुवात कुठून झाली ना तर हे सांगतात. मग सगळ्यात आधी काय होतं, कम्प्युटरची सुरुवात कुठून झाली आहे? कम्प्युटरची सुरुवात ही कॅल्क्युलेटरपासून झाली आहे. कम्प्युटर हे नेमकं कम्प्युटर नाही तर हे कॅल्क्युलेटर आहे. जर कम्प्युटरची सुरुवात झाली आहे तर ती कॅल्क्युलेटरपासून, म्हणजे कॅल्क्युलेटर पण कोणतं माहिती आहे? ते ॲबॅकस माहिती आहे? ॲबॅकस पाटी, जाऊ दे, तुम्ही बालवाडीत पाटी खेळलायत का? त्याच्यामध्ये असे गोल गोल पॉइंटर्स असतात आणि त्याच्याने ॲबॅकसने कॅल्क्युलेटर होतं, हाताने करतात. तर तिथून त्या कॅल्क्युलेटरची सुरुवात झाली ॲबॅकसपासून. आणि कॅल्क्युलेटर जसं वाढत वाढत गेलं, शेवटी ते कम्प्युटरमध्ये रूपांतरित झालं आणि कम्प्युटर तुमच्यासमोर आता आहे. कम्प्युटर आता बी जे कम्प्युटर आहे ना ते सगळं न्यूमेरिकल आहे, म्हणजे त्याला बायनरी नंबर समजतात. शेवटी कॅल्क्युलेटरच येते, नंबर्स कॅल्क्युलेशन, नंबरच मॅनिप्युलेट होतात आणि नंबर मॅनिप्युलेट झाल्यावरतीच हे सगळं होतं. म्हणजे माझा व्हॉईस तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, याच्यामागे पण बायनरीचाच हात आहे. बायनरी नंबर्स, सिग्नल्स बायनरी नंबर्समध्ये असतात, 0 and 1, 0 and 1. कम्प्युटरला लँग्वेज कोणती कळते? कम्प्युटरला काही हिंदी समजत नाही, इंग्लिश समजत नाही, कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते. मग ती कशी असते? 0 and 1, बस हे दोनच नंबर असतात. मग ते खरंच नंबर असतात का? नाही, आपण समजतो त्याला 0 and 1. पण ते कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये कसं असतं माहिती का? करंट असला तर 1, करंट नाही तर 0, असे सिग्नल्स पाठवते ते करंटचे. आणि हीच कम्प्युटरची लँग्वेज आहे ओरिजिनल, जिला आपण मशीन लँग्वेज, बायनरी लँग्वेज. आणि असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला की कम्प्युटरची लँग्वेज कोणती खालीलपैकी, तर तुम्हाला तिथं टाकावं लागेल बायनरी लँग्वेज, 0 and 1. कम्प्युटर कोणती भाषा अंडरस्टँड करतो, कम्प्युटरला कोणती भाषा समजते? कम्प्युटरला कोणतीच भाषा समजत नाही, कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज कळते, जी की न्यूमेरिकल्स असते. आपण कोणती भाषा कळली तर न्यूमेरिकल्स असं ऑप्शन येतं, तर न्यूमेरिकल्स तुम्ही टाकू शकता. न्यूमेरिकल्स म्हणजे नंबर्स. 12वीचे मुलं आहे तुम्ही, एवढं तर समजत असेल तुम्हाला, बरोबर ना? माझ्यासारखी चांगले टीचर तुम्हाला शिकवून गेले असेल तुमच्या 12वीच्या इथं, ते पण क्लिअरमध्ये असेलच. कोणी आय टीला असेलच तुम्हाला, जो रॅमचं सांगत असेल तुम्हाला, रोमचं सांगत असेल, CDचं सांगत असेल, कम्प्युटरची इन्फॉर्मेशन देत असेल, C++ असेल. कधी CS घेतलं आहे तुम्ही तर, हो की नाही? का नव्हतंच, गेलेच नाही कॉलेजला? का सिलेबस नाही म्हणा सर, तो सब्जेक्टच नव्हता असं असेल ना 12वी? आता कितीला आहे तुम्ही सगळेजण? रोहित सालुंके 12th आहे सर. आता 12th आहे ना, मग असेल ना रे तुम्हाला 12वीला काहीतरी सब्जेक्ट एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये असतं, आहे ना, काहीतरी सब्जेक्टमध्ये वर्गात शिकवतात, टीचर्स वगैरे असतात, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज. असं नाही आहे का? ठीक आहे, रेग्युलर नाही होत सर आमचे कॉलेज. रेग्युलर नाही होत, चुकीचं आहे. ठीक आहे, रेग्युलर तुम्ही जात नसतील रेग्युलर, किंवा मग ते टीचर्स वगैरे घेत नसतील तिथले कॉलेज. कोणी येत नाही सर रेग्युलर तिथं. ओके, कॉलेज बरोबर नसेल, काय हरकत नाही, आपण करायचा मग स्टडी. ठीक आहे, काय हरकत नाही. मग असं बेसिक आहे सगळं, की कम्प्युटरची सुरुवात करून झाली. हे आता सांगून तुम्हाला काहीच फायदा नाही, खरं सांगू तुम्हाला. ह्या गोष्टी माहिती असून आता काहीच फायदा नाही आहे की कम्प्युटरची सुरुवात करून झाली होती. आताचं मेन पॉईंट जो आहे ना तो वेगळाच आहे. AI जमलं पाहिजे, प्रत्येक टूल जमलं पाहिजे. जर का कोणी काही काम दिलं तर ते AI कडनं लवकर करून घेता आलं पाहिजे, है ना. कम्प्युटर चालवता आलं पाहिजे. कम्प्युटरमध्ये फक्त माऊस हा पॉईंटर आलवलं नाही. कम्प्युटरमध्ये कुठे काय काम होणार आहे, समजा कोणी काही काम दिलं तर ते टास्क कसं कंप्लीट करायचं आहे यावर हे जमलं पाहिजे. ठीक आहे, मग सर तुम्ही हे का शिकवताय हे तुम्हाला याच्यामुळे सांगावं लागतं मला, की आज जर का उद्या तुम्ही एक्झामला जाणार आहे तर तुम्हाला जर का असे प्रश्न येत आहे ना तर तिथे एक्झाम पास करवण्यासाठी मला ह्या उद्देशाने शिकावं लागते. जर तुम्ही मला रेग्युलर दिसलात किंवा तुम्ही माझ्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असलात तर नक्कीच मी नवीन आणेल, इथं AI टूल्स आणेल, सबस्क्रिप्शन देईल तुम्हाला, नवीन आहेत, प्रत्येक AI सांगेल डॉक्युमेंट्स कसे बनवायचे. ठीक आहे, जे काय आता नीडेड आहे जॉबसाठी तुम्हाला,
जॉबसाठी ज्या गोष्टी लागतात आणि कम्प्युटरच्या ज्या स्किल आता तुम्ही शिकल्या पाहिजे, ज्या खरंच कामाच्या आहेत, ठीक आहे, जे इतर कोणत्या कम्प्युटर क्लासमध्ये नाही समजवणार तुम्हाला, पण खरंच जॉबसाठी जेव्हा तुम्ही बाहेर निघाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लागतील, त्याच तुम्हाला मी इथून नक्कीच शेअर करेल. पण हे फक्त एक बेस आहे. माझ्या डोळ्यामध्ये तोच मुलगा चांगल्या पद्धतीने चमकेल जो माझी CCC एक्झाम पास करून दाखवेल मला, कारण की हे तुमचा बेस होऊन जाईल की नाही. मी अशा दृष्टिकोनाने बघेल त्या मुलाला की नाही रे बाबा बघ, उदाहरण पण सांगेल तर त्याला अशा मागचे सांगेल की बघ रे आपण असं केलं होतं, कळतंय ना. म्हणून मी तुम्हाला म्हणतो हे बेसिक जे आहे ना, तुम्ही लवकर कोणीतरी मला प्रतिसाद द्या तिकडनं. आपलं जसं कंप्लीट झालं तसं तुमच्या हॉल तिकीट जनरेट करून तुम्हाला एक्झामला बसवलं जाईल. आपण हे बेसिक कंप्लीट केलं की मी पण तुम्हाला जे ओल्ड स्टुडंट आहे ना, जे झालेले त्यांना पण काहीतरी नवीन आणण्यासाठी प्रयत्न करेल, ठीक आहे. किंवा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी पण करू शकता. सेल्फ स्टडी कशी करायची तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणताही सब्जेक्ट शिका किंवा तुम्हाला कधी वाटतंय की अरे आपण हा टॉपिक शिकले पाहिजे किंवा आपल्याला इंटरेस्ट आहे, जर थोडंसं पण वाटलं ना, थोडासा पण आळस नका करू. मोबाईल जर का असेल 5G अनलिमिटेड नेट असेल तर नक्कीच फायदा घेतला पाहिजे. रील्स स्क्रोल करत बसलं नको पाहिजे. हे तर एक माइंडसेट पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. नाही भेटत ना टाईम तर डायरेक्ट सकाळी 4 वाजता 5 वाजता उठायचं आणि त्या टायमाला तर टाईमच टाईम राहतो, बरोबर का. मी पण तसा विचार करायचो, अरे भाऊ टाईमच नाही भेटत, कुठे टाईम असतो. आपल्या गोष्टींसाठी आपल्याला टाईम नसतो, आपल्याला टाईम काढावा लागतो. मला टाईम कसा काढावा लागतो, सकाळी उठायचं आणि जे टाईम असतो आपल्याबरोबर सकाळचा 5 वाजेपासूनचा नंतर 5 वाजेपर्यंत तर व्यायाम करून सगळं मोकळं होऊन गेलं पाहिजे माणूस. आणि तिथून जो 5 ते डायरेक्ट जो टाईम असतो मग तुमचा फ्री तुम्हाला इतका टाईम वाटतो ना, तो पूर्ण दिवस इतका टाईम येतो. 5 तर तुम्ही 7-8 वाजेपर्यंत समजा, आणि भरपूर काय होऊन जातं त्याच्यात. मग तुम्ही कसा करायचा स्टडी मी तुम्हाला सांगतो. आता नाही का AI जरी काही भरपूर पॉवरफुल आलेले आहेत. जर का तुम्हाला सांगेल, जर का तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह नसेल तर तुम्ही इंग्लिशवरती आतापासून तुमची पकड घेऊ शकता. जर का तुम्ही आता तिला शिकला नाहीत तर ते पुढे तुम्हाला भरपूर त्रास देईल, जे मला पण देते. आता उलटं मी तुम्हाला खरं सांगतो, मला पण इंग्लिश प्रॉपर येत नाही. मी सुद्धा रेग्युलर लर्निंग, आता कसं वातावरणावर डिपेंड असतं ते. जर का तुम्हाला तसं वातावरण दिलं तशा पद्धतीने ती जमते लँग्वेज. जर का जसं आता मला मराठी जमते, खास तुम्हाला पण जमते. कारण का तर तुम्ही घरात सगळेजण ते बोलल्यात म्हणून तुम्हाला येते. जर आधीपासून त्याचा सराव असला, हे कोणाला सगळ्यांसोबत ही परिस्थिती, एकासोबत नाही. पण इंग्लिश ही लँग्वेज इम्पॉर्टंट आहे. तर मी एकच सजेस्ट करेन तुम्हाला, जर का नाही ना जर तुम्ही तिला आज इग्नोर करताय तर उद्या उठून तुम्हाला ती त्रास देणारच आहेत. उद्या उठून तुम्हाला तिला फेस करायचीच आहे, हे लक्षात घ्या. मग कसं करायचा अभ्यास. आणि IT स्किल पण, IT स्किलला जरी तुम्ही आज दुर्लक्षित केलं तर जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जॉबला गेलात, ठीक आहे, पहिला प्रश्न असाच असतो की तुम्हाला कम्प्युटर वगैरे येतं का, बेसिक माहिती आहे का. तिकडे थोडं मग त्यांचं बेसिक माहिती म्हणजे एवढंच नाही, माऊस पॉईंटर तर हे बेसिकच झालं म्हणा, पण तुम्हाला काम करता आलं पाहिजे कम्प्युटरवरती. म्हणून नवीन AI टूल्स मी शिकवेल तुम्हाला, यूट्यूबला पण टाकेल किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च करा, नवीन AI शिका. आणि जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल, काही नवीन शिकायचं आहे, कोडिंग शिकायची आहे, इंग्लिश शिकायची आहे, AIला जायचं, AIला प्रत्येक प्रश्न करायचा आणि याच्यासोबत तो स्टडी काढून घ्यायचा. याच्याशी जितकं तुम्ही आता या टायमाला ह्या घडीला AIला चालवणं शिकणार, तितकंच तुम्ही पुढच्या टायमाला जॉबसाठी तुम्ही टिकून राहणार. जर तुम्हाला AIकडनं प्रत्येक काम काढून घेता आलं तुमचं, तर तुम्हाला कंपनीचे पण पुढे जाऊन थोडेफार कामं काढवता येतील की तुम्हाला माहिती आहे की हिला कसं चालवतात. पुढे असं नाही विचारणार तुम्हाला की तुम्हाला कम्प्युटर येतं का, तुम्हाला असं विचारलं जाईल की तुम्हाला AI येतं का, AI जमतं का. AI जमतं म्हणजे कसं, म्हणजे तो सगळं करून देईन तुम्हाला, पण तुम्हाला त्याच्याकडनं काम करून घेता येतं का, बरोबर की नाही. जर तुम्हाला त्याच्याकडनं काम आता IT कंपनीमध्ये डायरेक्ट क्लिअर सांगतात, बाबा तू बघून सांग, बाबा तू AIची मदत घे, हरकत नाही, तुला पटीन त्या AIची मदत घे. डीपसीक आहे, जिमिनाय आहे, ChatGPT आहे, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट एडेज आहे, कॅपिलॉट म्हणतो आपण त्याला, कॉपिलॉट, हे सगळे AI पडलेले आहेत. तू हेल्प घे त्याची, पण आम्हाला जे पाहिजे ते करून दे त्याच्यावर, जे आउटपुट पाहिजे, ठीक आहे. कळतं. आज ते असं नाही म्हणत की तुम्ही AIचा वापर करताय मग चालेल, नाही, तुम्ही करा काम,
म्हणजे ज्याला ए आय चालवता येतं त्यासाठी तर काम किती सोपं होऊन जाईल, पण ज्याला येतच नाही तो बसेल ते सगळं करत. म्हणून आता पुढची जी स्किल असेल ना, हे ए आयला कसं चालवतात याच्यावर असेल. म्हणून जेव्हा तुम्हाला काही काम टास्क असेल, PDF बनवायची आहे, कोणाला ईमेल लिहायचा आहे, ते ए आयची हेल्प घ्या. कसं चालवतात, हिला कसं प्रॉम्प्ट दिल्यावरती ही कशी करते आणि ही कसं आन्सर देते आपल्याला, हे ए आय कसं आन्सर देतं हे तुम्हाला चांगलं शिकून जाणार तुम्ही. आणि ही स्किल आधी तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करा. ठीक आहे. आपण इथं फक्त CCC एक्झामच्या बाबतीत बोलेल, पण एक स्किलच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगितलं. कळलं का? मग म्हणजे आधी जे कम्प्युटर होते ना मुलांनो, असे जुने होते. ज्या बघा आता इथं सांगितलं स्टार्टिंग कुठून झाली मग कम्प्युटरची. दोन मिनटं. The introduction of the computer. Computer wooden frame, touch screen, the amazing journey of number depicts the evolution of computer in a very accurate and beautiful way. This is called the evolution of computer. म्हणजे आतापर्यंतचा जो काही लाकडापासून ते टच स्क्रीनपर्यंतचा जो काही प्रवास होता कम्प्युटरचा, ठीक आहे, जी जर्नी होती, जी त्यालाच आपण इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर असं म्हणतो. ज्या ॲक्युरेट पद बघा हे दिलेलं इथं, ठीक आहे, दिलेलं इथं. आता बघा ह्या ॲबकसपासून याच्यावरती काय होत गेलं, रिसर्च होत गेले, बदलाव होत गेले. ठीक आहे, नवीन नवीन अपडेट्स येत गेले आणि त्या अपडेट्स येत ही कॅल्क्युलेटर आहे, याला आपण कॅल्क्युलेटर म्हणतो. आणि ह्या कॅल्क्युलेटरपासून बदलाव होत गेला ह्या आजच्या डिजिटल युगापर्यंत. मग ही जर्नी कशी होती याच्यात इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये दाखवलं. ते हे कोणाकोणाला माहिती आहे? जर माहिती असेल तर हातवरती ऐकलं असेल, एवढं पण ऐकलं असेल की सर कम्प्युटर हे ॲबकसपासून बनलं आहे, कम्प्युटर हे कॅल्क्युलेटर होतं, तर नक्कीच हातवरती करा किंवा कमेंटला हो म्हणा. जर नसेल माहिती काय हरकत, नसेल माहिती असेल थोडं थोडं तर आपण म्हणजे समजेल तुम्हाला, है ना. मग बघा लाकडाच्या चौकटीपासून टचस्क्रीन अद्भुत संख्याचा प्रवास संगणकाच्या उत्क्रांतीचे अत्यंत अचूक सुंदर पद्धतीने वर्णन करतो. याला इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर आपण असं म्हणतो. इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हणतात? जे आतापर्यंतचा जो काही प्रवास होता कम्प्युटरचा ॲबकसपासून ते ह्या डिजिटल युगाच्या कम्प्युटरपर्यंत टचस्क्रीनपर्यंत, त्याला आपण इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर असं म्हणतो, है ना. इव्हॉल्युशनचा इंग्लिशमध्ये अर्थ तोच होतो, मराठीत अर्थ तोच होतो. इथे दोन मिनटं. मग ॲबकस काय आहे? ॲबकसची आपण इन्फॉर्मेशन घेऊ. ॲबडंट याचा फुल फॉर्म विचारला जातो CCCच्या एक्झाममध्ये, है ना. ॲबकस कम्प्युटरची सुरुवात कुठे झाली, इव्हॉल्युशनमध्ये सगळ्यात आधीचं कोणतं डिवाइस, ते याचा फुल फॉर्म विचारला जातो. तर याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हे बेसिक आहे, सगळ्यात बेसिक. ॲबडंट ॲडिशन, सबट्रॅक्शन, कॅल्क्युलेशन युटिलिटी सिस्टम, है ना. याच्यात हे असतात बीट्स, आपण याला बीट्सच म्हणतो. आणि या बीट्सनेच ही कॅल्क्युलेशन व्हायची याच्यावरती. आता पण हे यूज होतं. ॲबकसची क्लास जर का तुम्ही लावलात लहान मुलांसाठी, तर ह्या मुलांना हे दिलेलं असतं, शिकवतात त्याच्यावर, है ना. एक कॅल्क्युलेशन डिवाइस आहे ते, ठीक आहे. याच्याने आता हाताने मोजणं कठीण व्हायचं ना, जेव्हा मोठी कॅल्क्युलेशन करणं कठीण व्हायचं पहिल्या जमान्यात, जेव्हा काहीच नव्हतं, कम्प्युटर नव्हते, डिजिटल नव्हतं, तेव्हा असं हाताने मोजणं कठीण होतं. म्हणून हे असे डिवाइस यूज केले जायचे. कॅल्क्युलेटर तर नव्हतं की कर बरं 2 × 2 4 झालं, म्हणून त्या टायमाला असे डिवाइस यूज व्हायचे आणि त्या डिवाइसच्या मदतीने कॅल्क्युलेशन केली जायची. हे सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेटर डिवाइस आहे आणि सगळ्यात पहिलं डिवाइस म्हणजे यंत्र पण म्हणतो आपण याला, ठीक आहे. फर्स्ट मेकॅनिकल डिवाइस युजेड फॉर कॅल्क्युलेशन, इन्व्हायटेड बाय मेसोपोटेमिया अराउंड 15 BC. ठीक आहे. हे जे आहे ना इन्व्हायटेड बाय, हे त्यांचं नाव आहे. यांना कोणी बनवलं, ठीक आहे, इन्व्हिटेड कोणी केलं होतं हे, याच्यावर नाही का सगळ्यांचं वेगवेगळं म्हणणं आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यूज केलं जातं. ते हे फिक्स कोणी बनवलं याचं नाही, पण तरी जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही हे असं ऑप्शन तुम्ही
तिथं क्लिक करू शकता. कन्सिस्टेड ऑफ बीट्स ऑन मुवेबल रॉड्स डिवाइड इन 2 पार्ट्स. ठीक आहे, याच्यामध्ये जे असतात ते मुवेबल काय असतात, पार्ट्स असतात आणि याला 2 भागामध्ये डिवाइड केलं असं बघा. वरती 2 बीट्स हे दिसत आहेत तुम्हाला आहे ना, बीट्स आणि रॉड आहेत त्यामध्ये टाकलेले मुवेबल आहे ना. याची रचना कशी ते दाखवली तिथे. ॲबॅकस हा प्राचीन गणनेचा साधन आहे जे चीनमध्ये सुमारे 3000 ईसावी पूर्वमध्ये, म्हणजे ज्या टायमाचं खरंच इतकं जुनं, ज्या टायमाला देव येऊन गेले होते पूर्वी असं एक म्हणू शकतो आपण. जसं की तुकाराम महाराजांच्या बी आधीचं येते तर 3000 ईसवी पूर्व, ठीक आहे, काळापासून वापरला जात होता. यात मणके आणि काठी वापरून विविध गणितीय क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकार केले जातात. आता याच्यात काय केलं जात होतं, याच्यावर कोणकोणती कॅल्क्युलेशन होत होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बेरीज पण होते, वजाबाकी पण होते, म्हणजे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे दोन्ही कॅल्क्युलेशन याच्यात व्हायची, ह्या कॅल्क्युलेशन डिव्हाइसमध्ये. हे विचारलं जाऊ शकतं थोडंफार. कळतं इथपर्यंत. मग नेपियर बॉन्ड्स, ॲबॅकस नंतर जे काही डिव्हाइस होतं ते आलं नेपियर बॉन्ड्स. ठीक आहे, याच्यामध्ये काही असे हे असायचं. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं इन्व्हेंटेड बाय जॉन नेपियरने याला बनवलं होतं. स्कॉटलँडचे होते ते. मॅथमॅटिशियन होते, गणितज्ञ होते. 1617 हे त्यांनी बनवलेलं होतं. याचा आविष्कार केला होता. इट हॅज अ सेट ऑफ रॉड्स ऑर बोन्स विथ मल्टिप्लिकेशन टेबल ऑन देम. याच्याने मल्टिप्लिकेशन केली जायची. जेव्हा मोठे मोठे अंकांची मल्टिप्लिकेशन करणं ॲबॅकसने कठीण जायचं, ठीक आहे, किंवा अवघड जायचं, किंवा प्रत्येक कॅल्क्युलेशन किंवा मोठ्या कॅल्क्युलेशन जेव्हा गोष्ट यायची तेव्हा जे ॲबॅकस होतं त्याने ते शक्य नव्हतं. म्हणून या नेपियर बॉन्ड्स ह्या कॅल्क्युलेटर डिव्हाइसची रचना केली, याला बनवलं. आणि हे 1617 जॉन नेपियरने, जे स्कॉटलँडचे होते, त्यांनी यांना बनवलं होतं. ठीक आहे. इट हॅज अ सेट रॉड ऑफ बोन्स विथ मल्टिप्लिकेशन टेबल ऑन देम, परफॉर्मेड ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. जे कामं ॲबॅकस करत होतं तेच कामं करत होता, पण ॲबॅकसपेक्षा फास्ट पद्धतीने. याच्यामध्ये फक्त रॉड एक्सचेंज करावे लागायचे आणि त्यानुसारही मी पण काही यूज केलेलं नाही, पण हे दिलेलं आहे. तुम्ही जर का कोणत्या म्युझियममध्ये जाऊन जर का बघितलं जुने डिव्हाइस, तर हे कॅल्क्युलेटर डिव्हाइस तुम्हाला भेटेल, किंवा तुम्हाला यूट्यूबला तुम्ही सर्च करून बघू शकता की कसं काम करतात वगैरे, तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर. मग कॅल्क्युलेटरची सुरुवात आहे. 1617 नेपियर नेपियरचे हाडे हे हाताने चालणारे गणन यंत्र आहे. ते संख्या, गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी वापरले जाते. हे जॉन नेपियर ऑफ मर्चंट्स, स्कॉटलँड यांनी तयार केले होते. नेपियरच्या हाडांना रेडोलॉजी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. टिप: रेडोलॉजी हा शब्द सामान्यतः वापरात नाही, पण याचा अर्थ छड्यांच्या साह्याने आकडेमोड करण्याची पद्धत असे होते. म्हणजेच रेडोलॉजी जी काही लाकडांच्या साह्याने छडी ना, ती त्या छडीच्या साह्याने जी कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे, याला रेडोलॉजी असं म्हणतो आपण. आणि हे कॅल्क्युलेटर डिव्हाइस त्याचीच मदत घ्यायची आहे ना. इथपर्यंत क्लिअर आहे. मग एका निघालं असं झालं का नाही, जेव्हा खरंच गरज भासली तेव्हा काहीतरी नवीन क्रांती झाली प्रत्येक डिव्हाइसला. जेव्हा गरज वाटली, जशी जशी कमतरता वाटली, तशी खोज होत गेली. ठीक आहे, बरोबर. इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण जर का बघायला गेली तर मानवाची आवश्यकता असते. जशी जशी माणसाची आवश्यकता वाढते तसं माणूस इन्क्रीमेंट करत चालतो. म्हणून ह्या इव्हॉल्युशनला बघितल्यानंतर तुम्ही पण एक शिकवण घेतली पाहिजे की तुम्हाला जर का पुढे काही करायचं आहे
आणि तुम्हाला वाटते की तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, तर ती कमतरता तुम्ही कमी केली पाहिजे की नाही. जर तुम्ही कमी केली नाही तर तुम्ही फक्त ॲबॅकसवर अटकून जाणार, टच स्क्रीनपर्यंत येणार नाही, कारण की इव्हॉल्युशनच घडवत नाही आहे. म्हणून जर का आपल्यामध्ये काही कमतरता आहे तर आपण त्याच्यावरती शोध लावला पाहिजे, नवीन इन्क्रीमेंट केली पाहिजे, नाहीतर मग आपण ॲबॅकसवरतीच अटकून राहू, जे आहे तेच राहू. म्हणून मी तुम्हाला बोललो की तुमची जी काही इंग्लिश असेल आज नाही, तुमच्यामध्ये जी काही गोष्टी कमी तुम्ही त्या स्टडी करायच्या. जर का तुम्हाला वाटलं की आज आपण याच्यापासून लपतोय पण या उद्या आपल्याला फेस करायचाच आहे 100%, किंवा तुमचं आता मला काय माहिती तुम्ही कोणत्या फील्डचे आहात, त्या फील्डशी रिलेटेड असेल, म्हणून ते स्टडी किंवा त्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. मग नंतर पास्कलाइन येतं, हे पण एक डिवाइस आहे कॅल्क्युलेटरचं, कॅल्क्युलेशनचं. जेव्हा नेपियर बॉन्स नंतर हे बनवलं, इन्व्हेंटेड बाय ब्लेस पास्कलने हे बनवलं होतं. हे फ्रेंचचे होते मॅथमॅटिशियन. हे 1642 हे डिवाइस काढलं गेलं. इट वॉज द फर्स्ट मेकॅनिकल कॅल्क्युलेटर मेड अप ऑर गिअर्स ऑर व्हील्स. याच्यामध्ये गिअर्स होते, व्हील्स होते. व्हील्स मीन्स माहिती ना, हे बघा हे दिलेलं इथं, ठीक आहे. याच्या मदतीने हे डिवाइस बनवलं गेलं होतं. याच्यामध्ये काय व्हायचं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, ऑपरेशन वॉज फास्टेड दॅन ॲबॅकस आणि नेपियर बॉन्स. ह्याला पण मागे टाकणारं हे कॅल्क्युलेटर. याच्यामध्ये जेव्हा ॲडिशनची गोष्ट व्हायची तर काही मिनटामध्ये फक्त व्हील घुमवला की आन्सर आलं, फक्त व्हील घुमवत चालायचे, त्यामध्ये आन्सर येत चालायचं, ठीक आहे. जसे व्हील सेट केले आणि व्हील ती बरोबर मल्टिप्लिकेशन जे तुम्ही सेट केले त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. तर हे ते पहिले डिवाइस होतं. हे पण कसं काम करतं हे पण तुम्ही यूट्यूबला बघू शकता, याचं नाव सर्च करू शकता. पास्कलाइनचा आविष्कार केव्हा झाला आहे एवढं त्यांनी विचारलं जाणार, पण शक्यतो काय सांगता येतं. म्हणून हे पण तुम्ही लक्षात ठेवलं किंवा लिहून ठेवलं किंवा याचा प्रश्न 1-2दा सॉल्व केले तर होऊन जाईल. पण हे असे प्रश्न आता तर आले नाही आहे, ठीक आहे. फक्त माहिती पाहिजे तुम्हाला क्रम, की ॲबॅकस नंतर नेपियर बॉन्स होतं, नेपियर बॉन्स नंतर पास्कलाइन आलं, हे असे डिवाइस वाढत गेले. मग याच्यामध्ये फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन होत होती. याच्यामध्ये आपलं डिवायडेशन नाही होत होती, ठीक आहे. करते मग ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होते याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये अजून मल्टिप्लिकेशन नाही आहे तुमचं, नाही बरोबर. मग का इतकंच का ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच का याच्यामध्ये, कारण हे एवढ्याच गोष्टीसाठी बनवलं होतं. कारण की जी गोष्ट इथं जास्त हार्ड जात होती तेवढ्याच गोष्टीसाठी, ज्या गोष्टीला तिथं जास्त वेळ लागत होता इथं ते सेकंदामध्ये म्हणजे काही मिनटात मध्ये होत होतं. व्हील्स घुमवायला किती मिनटं लागतात, ठीक आहे, तसं. बघा, पास्कलाइन ज्याला अंकगणित मशीन किंवा पास्कलचे कॅल्क्युलेटर देखील म्हणतात. पास्कलचे कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतात ते आहे पास्कलाइन, ठीक आहे. पास्कलनेच बनवलं होतं, त्यांच्या नावानेच त्याचं नाव ठेवलेलं आहे. हे ब्लेज पास्कल यांनी 1642 शोधले एक यांत्रिक कॅल्क्युलेटर होते. हे सर्वात आधीच्या कॅल्क्युलेटिंग मशीनपैकी एक होते आणि ते फक्त बेरीज आणि वजाबाकी करू शकत होते, ठीक आहे. पण तेवढंच करू शकत होते, पण इतरांपेक्षा आतापर्यंतच्या फास्ट. मग याची विक्रांती झाली तर का, जशी नीड भासली तसं ते तयार होत गेले. कारण की मॅथमॅटिशियनना माहीत होतं की अरे हे जे कॅल्क्युलेटर डिवाइस आहेत ना, हे आज हे अशी कॅल्क्युलेशन डिवाइस करतायत, पण हे उद्या उठून नक्कीच काहीतरी नवीन, म्हणून शोध होतच गेला त्याच्यामधला शोध कमी पडला नाही. आणि खरंच कॅल्क्युलेटरमध्ये बदलाव येत गेले आणि आज आपल्यामध्ये हेच कॅल्क्युलेटर आपले सगळे कामं करतात, व्हिडिओ कॉल्सपासून लेटरपर्यंत सगळं. लेबिनेज व्हील बिलकुल याचंच डुप्लिकेट, कोणाचं, पास्कलचं.
फक्त याच्यामध्ये थोडंसं अपडेट केला होता यांनी, ठीक आहे. हे त्यांच्याच वंशजने बनवलं होतं, गॉटफ्राइड 1685 ठीक आहे. जर्मन मॅथमॅटिशियन होते पण. एक्सटेंड पास्कल कॅल्क्युलेटर म्हणजे त्याचाच एक अपडेट व्हर्जन एक्सटेंड होतो, त्यालाच बघून त्याच्यापासूनच एक्सटेंड होऊन हे पास्कलपासून एक्सटेंड होऊन हे त्यांनी लेबिनिज व्हील बनवलं होतं हे कॅल्क्युलेटर डिव्हाइस टू हॅव ऑटोमॅटिक मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता याच्यामध्ये काय होतं, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही होतं. आता याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटत होतं का ते, आपल्याला पास्कलमध्ये आपल्याला फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन भेटत होती बघायला, जे की फास्टच होती, पण ते अपूर्ण होतं थोडंसं. मग त्यालाच बघून त्याच्यापासूनच एक्सपायर होऊन हे डिव्हाइस बनवलं गेलं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय फंक्शन दिले गेले, मल्टिप्लिकेशनचं बी आणि डिव्हिजनचं बी, जे की फास्ट होतं कोणापेक्षा, मागच्या डिव्हाइसपेक्षा सगळ्यांपेक्षा. हे पण एक डिव्हाइस भरपूर चाललं त्या टायमाला याच्यावर पण. आणि हे फक्त कोण यूज करायचं, मग प्रत्येकासाठी अवेलेबल नाही राहायचं हे फक्त जे सायंटिस्ट होते, जसे की आता हे मॅथमॅटिशियन गणितज्ञ यांच्यासाठीच ते यूज केले जायचे. ओके. इट हॅज अ स्क्लाइंडर और स्टायपेंड ड्रम विथ द सेट ऑफ टीथ इंक्रीमेंटल लेंथ विच वॉज कपलेड टू काउंटिंग व्हील. ही जे काउंटिंग व्हील असायची याला एक ड्रम असायचं, ठीक आहे. स्टीप ड्रमने हे बनवलं होतं आणि जे व्हील्स घुमवले याचं पण तीच पद्धत होती. ह्या व्हील्स घुमवल्यावरतीच याची कॅल्क्युलेटर्स व्हायची. याच्यामध्ये पण छोटे छोटे गेट्स होते, व्हील्स होते, जे दिसतं आपल्याला इमेजमध्ये बघितल्यावरती. सर हे किती कॅल्क्युलेटर डिव्हाइस होते, कॅल्क्युलेटर डिव्हाइस भरपूर होते. मग हे अजून एक राहून जातो तुमचं जॅकवार्ड. हे मी बनवलेले आहे माझ्या हाताने, जॅकवार्ड लूम. हे इन्व्हेंटेड केलं होतं जोसेफ मेरीने, जॅकवार्ड लूम इन 1804. इट मेड द कॉटन वेविंग प्रोसेस ऑटोमॅटिक, ठीक आहे. द लूम वॉज कंट्रोलेड बाय अ नंबर ऑफ पंच कार्ड प्लेस टुगेदर इंटू कंटिन्यूस सिक्वेन्स. याचा जो यूज होता पुढे, जी सिलाई मशीन होती, जसं की कपडे शिण्याची आणि ब्लँकेट बनवण्यासाठी जी मशीन तयार होती, त्या मशीनला ॲटोमॅटिक करण्यासाठी ह्या जॅकवार्ड लूमचा उपयोग केला जातो. मग सर याचं कॅल्क्युलेटरशी काय संबंध, हे कॅल्क्युलेटर डिव्हाइससाठी पुढे भरपूर कामात आलं, ठीक आहे. याला आपण पुढे बघू थोडक्यात, याची इन्फॉर्मेशन दिली असेल खाली. याची इन्फॉर्मेशन नाही दिली आहे, ठीक आहे. तर हे डिव्हाइसचे जे काही पार्ट होता जॅकवार्ड लूम, हे पुढे कामात आला. पुढे जे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे, का कामात आला मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपल्याला कम्प्युटरला इनपुट द्यावं लागत होतं ना, हे कॅल्क्युलेटर डिव्हाइस नाही आहे पण, ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोणते नंबर नाही होतं, पण हे शिलाई मशीनवर यूज होतं. मग सर हे कॅल्क्युलेटर तर नाही आहे, मग याला का कम्प्युटरमध्ये घेतलं. जॅकवार्ड लूमला याच्यामुळे कम्प्युटरमध्ये घेतलं होतं की हे फक्त बघ, एक शिलाई मशीन आहे ना, तिला ॲटोमॅटिक चालली पाहिजे, ती कंटिन्यू चालली पाहिजे, म्हणून ते केलेले आहे जॅकवार्ड लूम, ठीक आहे. ॲटोमॅटिक चालली पाहिजे म्हणून त्याचा यूज केला होता जॅकवार्ड लूममध्ये. फक्त कोणाचा, जॅकवार्ड लूमचा यूज केला होता त्या शिलाई मशीनवरती. मग सर याला का टाकलं आहे, कारण की ह्याच जॅकवार्ड लूमचं जे काही याच्यामध्ये जे ॲटोमॅटिक करण्यासाठी जे काही यूज झालेले आहे, ठीक आहे, पंच कार्ड, हे जे पंच कार्ड यूज झालेले आहे ॲटोमॅटिक करण्यासाठी, हेच पंच कार्ड इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती. कारण की त्या कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी, इनपुट म्हणजे त्या कम्प्युटरला समजवण्यासाठी ह्या पंच कार्डचा उपयोग केला जायचा. ते पंच कार्ड टाकलायचं तर त्याला इनपुट मिळायचं, म्हणून ह्या डिव्हाइसला पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे इव्हॉल्युशनमध्ये. कारण की याला पण ॲड केलं, कारण की इथून त्या पंच कार्डची सुरुवात झाली आणि इथून ते पंच कार्ड मग पुढे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरमध्ये ॲड केलं गेलं. मग नंतर येतं पहिलं इंजिन, डिफरेंशियल इंजिन. हे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. बाकीच्यांनी माहीत मला पण याच्यावर येतो.
इन्व्हेंटेड बाय चार्लेस बेबेज. इथून फादर ऑफ कम्प्युटरची सुरुवात होते आणि इथूनच तुमची कम्प्युटरची नेमकी सुरुवात होते, इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरची, आणि इथून खऱ्या कम्प्युटरची तुमची सुरुवात होते. ठीक आहे. तर हे कोणी बनवलं होतं? चार्लेस बेबेजने. जर फादर ऑफ कम्प्युटर जर कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात? चार्लेस बेबेज. कारण की इथूनच हे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेटर डिव्हाइस बनलं होतं. ठीक आहे. जे सेकंदामध्ये कॅल्क्युलेशन डिव्हाइस केले. पण हे पण एक मशीनच होती. ठीक आहे, स्टार्टिंगला बनवलेली, जे 1822मध्ये कोणी बनवली होती? चार्लेस बेबेजने. जर असा कधी प्रश्न येतो, असा प्रश्न एवढा सोपा प्रश्न येणार नाही, पण एवढं तर माहिती असेल सगळ्यांना की कम्प्युटरचे फादर कोण आहेत. फादर मीन्स ज्यांनी कम्प्युटर बनवलं होतं सगळ्यात आधीचं. आता कम्प्युटर सुरुवात करून झाली कॅल्क्युलेटरपासून, आणि कॅल्क्युलेटर ज्यांनी बनवलं तेच फादर होते मग कम्प्युटरचे, ज्याला आपण चार्लेस बेबेज असं म्हणतो. त्यांचं नाव चार्लेस बेबेज आहे. त्यांनी पहिलं मशीन जे बनवलं होतं, डिफरेन्शियल इंजिन बनवलं होतं, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्ससाठीच हे होतं. याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या. कोणकोणत्या? ज्या आताच्या कम्प्युटरमध्ये आहेत. ह्या कम्प्युटरपासूनच का नेमकी सुरुवात झाली? तर कारण की ह्या कम्प्युटरमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहे ज्या आताच्या कम्प्युटरमध्ये भेटतात. सर हे तर आम्हाला मेकॅनिकल दिसतंय पूर्ण, याच्यामध्ये स्क्रीन दिसत नाही. मग कसं काय तुम्ही असं म्हणताय? कारण की याच्यामध्ये ते दिसत नसतं तुम्हाला, स्क्रीन वगैरे दिसत नसली, पण याच्यामध्ये त्या सगळ्या 3 गोष्टी, त्याची जी काही काम करण्याची पद्धत होती ती आताच्या कम्प्युटरसारखी आहे. म्हणजे याला एक इनपुट दिलं जायचं, हा त्याच्यावरती प्रोसेस करायचा आणि आपल्याला आउटपुट मिळायचं. स्टोअर पण व्हायचं डाटा. काय व्हायचा? डाटा स्टोअर पण व्हायचा. म्हणजे या डिफरेन्शियल इंजिनचा जो डाटा आहे तो स्टोअर पण होतो. कशावर? पंच कार्ड. जे आता जॅकवर्ड लूम बघितलं ना तिथं, ते एक पंच कार्ड असायचं. ते पंच कार्डने ना, त्या पंच कार्डला ॲटोमॅटिक करण्यासाठी जॅकवर्ड लूम वापरलं गेलं होतं. पण इथं त्याचा यूज काय आला? डाटा छापाई व्हायचा त्यावरती. पंच कार्डच आहे ना, त्याच्यावरती डॉट 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 डॉटने डाटा प्रिंट व्हायचा आणि हे आन्सर द्यायचं तसं. म्हणून हे पहिलं असं कम्प्युटर होतं ज्याला इनपुट दिल्यावर तो प्रोसेस करायचा, डाटा प्रोसेस केल्यानंतर डाटा स्टोअर करायचा, सेव्ह करायचा, सेव्ह पण ठेवायचा डाटा, म्हणजेच प्रिंट करून द्यायचं डायरेक्ट. ठीक आहे. हे ते पहिलं डिव्हाइस होतं. म्हणून इथून खरी कम्प्युटरची सुरुवात झाली आणि इथूनच आपण जर का फादर ऑफ कम्प्युटर म्हटलं तर आपण इथूनच सुरुवात करतो. आणि जर का असा प्रश्न आला फादर ऑफ कम्प्युटर कोण आहे कम्प्युटरचे, तर चार्लेस बेबेजचं नाव तुम्ही डोळे बंद करून डायरेक्ट लावून द्यायचं. कुड सॉल्व डिफरेन्शियल इक्वेशन अँड वॉज पॉवरेड बाय स्टीम. स्टीम भापपासूनच बनवलं होतं याला. जसं की आताची इंजन आहेत ना, भापपासून चालणारे इंजन, कळतं आहे ना आपले. हे बघितलं असेल तुम्ही इंजिन, रेल्वेचे इंजिन कोयला जाळतात आणि त्या भापने ती गरम हीट होते आणि हीट झाल्यावरती ते चालते. तर ती तशी मशीन होती. हिला स्टीम दिली तर त्या पद्धतीने ही त्यावर चालायची आणि त्यावर हिची कॅल्क्युलेशन व्हायची. मग याच्यामध्ये कोणते इक्वेशन सॉल्व व्हायचे? तर डिफरेन्शियल इक्वेशन, जे आपण आता सॉल्व करतो 12th मध्ये. डिफरेन्शियल इक्वेशन अँगलचे. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू काढणं. ठीक आहे. त्यासारखे डिव्हाइस आणि जे सायंटिस्ट लोकांना गरजेची कॅल्क्युलेशन होते त्या टायमाला, ते कॅल्क्युलेशन याच्यावर व्हायचे. याच्यावर मल्टिप्लिकेशन ॲडिशन व्हायची नाही. पण हे पहिलं असं कॅल्क्युलेटर डिव्हाइस होतं जे आताच्या कम्प्युटरची बरोबरी करतं. म्हणजे मीन्स आताच्या कम्प्युटरची जी कार्य आहे त्याची बरोबरी करतं. बिलकुल सेम कार्य आहे. इनपुट देणं, प्रोसेस होणं, डाटा स्टोअर करणं आणि आउटपुट मिळणं, है ना. याच्यावर असलेले नोट्स तुम्ही लिहू शकता. नोट्स लिहून ठेवल्या तर तुम्हाला याच्यावरती प्रश्नही जमतील. याच्यावरती प्रश्न विचारले जातात तुम्हाला. ॲनालिटिक इंजिन, जेव्हा डिफरंट इंजिन हे अपूर्ण होतं, याच्यामध्ये काहीतरी काम कमी झालं होतं, तर त्याला पूर्ण करण्यासाठी हे बनवलं त्यांच्या चार्लेस बेबेजच्या मुलाने, त्यांच्याच पिढीमधल्या एकाने. ठीक आहे. लगेच 1833मध्ये बघा हे जेव्हा बनवलं होतं, हे 1822मध्ये ना, म्हणजे 2-3 वर्षानंतर त्यांच्या नातू किंवा त्यांच्या मुलाने हे बनवलेलं होतं. त्यांचं नाव काय इथं दिलं आहे? इन्व्हेंटेड बाय इन 1833, विच वॉज द बेसिक ऑफ मॉडर्न कम्प्युटर. बेसिक मॉडर्न कम्प्युटर ॲनालिटिक इंजिन दाखवलं आहे. दिस इज अ मशीन हॅड 5 युनिट्स: इनपुट, आउटपुट, स्टोअर, मिल अँड कंट्रोल. ही इज ऑल्सो नो ॲज अ फादर ऑफ कम्प्युटर.
ह्या मशीनला फादर ऑफ कम्प्युटर असं म्हणतो आपण. ह्या मशीनपासून ॲनालिटिक इंजिन, ठीक आहे, सॉरी. आणि इथं पण दिलेलं आहे सॉल्व ए स्टोअर प्रोग्राम टू परफॉर्म कॅल्क्युलेशन अँड प्रिंट रिझल्ट ऑटोमॅटिक. ही रिझल्ट प्रिंट करायची, बरोबर. मग चार्लेस बेबेजपासून मग त्यांच्या मुलाने हे बनवलं. आणि जर ॲनालिटिक इंजिनपासून हे बघितलेले यालाच ही इज ऑल्सो नो ॲज अ फादर ऑफ कम्प्युटर. ह्या कम्प्युटरपासून न सुरुवात होते नेमकं. त्या कम्प्युटरमध्ये पूर्ण बनलेलं नव्हतं ते, त्याचंच पूर्ण व्हर्जन हे ॲनालिटिक इंजिन आहे, ठीक आहे. ते कम्प्युटर अपूर्ण राहून गेलं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी कमी होत्या, जे फंड मिडलाय नसल्या कारणाने ते राहून गेलं होतं. म्हणून ह्या त्याच कम्प्युटरला सुधारलं त्यांच्या मुलाने, ठीक आहे. ॲनालिटिक इंजिन बनवलं आणि ॲनालिटिक इंजिन हे बनलं, ठीक आहे. आणि त्यामध्ये पण काय काय व्हायचं, मग कॅल्क्युलेशन त्यामध्ये सांगितलं नाही, याच्या कोणती कॅल्क्युलेशन व्हायचं म्हणून असं हे तुम्ही शोधू शकता. बेसिक मॉडर्न कम्प्युटर याला आपण असं म्हणतो, कॅल्क्युलेटरच आहे ते पण. कॅल्क्युलेटर म्हणजे काय मग? हां बघा, आता इथं पूर्ण इन्फॉर्मेशन मी थोडक्यात दिलेली आहे. चार्लेस बेबेज यांच्या ॲनालिटिक इंजिन या कल्पनेने संगणकाच्या विकासात मोलाची, म्हणजे चार्लेस बेबेजने बनवलं होतं ते, ठीक आहे. चार्लेस बेबेजनेच बनवलेलं होतं. कोणतं? ॲनालिटिक इंजिन. डिफरंट इंजिन बनवल्यानंतर ॲनालिटिक इंजिन या कल्पनेने संगणकाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. हे मशीन केवळ आकडेमोडच करू शकत नाही, तर तार्किक निर्णय घेऊ शकते आणि गुंतागुंतीचे कामे आपोआप करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. ॲनालिटिकल इंजिनला संगणकाचा पहिला आराखडा मानले जाते. आधुनिक संगणकामध्ये आढळणारे अनेक घटक जसे की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी युनिट आणि प्रोग्रामिंग भाषा यात होते ॲनालिटिक इंजिनमध्ये. मग सर येतं हे पण मशीन दिसते, मग याच्यामध्ये कसं काय असं सगळं? कारण की याच्यामध्ये पण ते 3 कामं व्हायचे जसं त्यांनी ते दिलेले आहेत, ठीक आहे. याच्यावर एक रील्स टाकेल तुम्हाला मी शॉर्टमध्ये, जी लवकर कळेल. मला एवढं छान एक्सप्लेन करता येत नाही आहे, ठीक आहे. चालायचं पुढे, जास्त टाईम झाला आता. सेन्सस मशीन हे पण एक अशी मशीन होती जी जनगणना, UKची जनगणना, USAची जनगणना मोजण्यासाठी त्या टायमाला यूज केली गेली होती. याच्यावरती जनगणना मीन्स की पूर्ण लोक किती आहे जनगणना केली जायची, ठीक आहे. लोकसंख्या यस, लोकसंख्या मोजण्यासाठी ह्या मशीनचा यूज झाला होता, सेन्सस मशीन. इट वॉज इन्व्हेंटेड बाय अमेरिकन नेमेड हर्मन इन 1889. इट वॉज इन्व्हेंटेड टू काउंट द पॉप्युलेशन ऑफ USAची पॉप्युलेशन लोकसंख्या मोजण्यासाठी या डिव्हाइसचा यूज केला गेला होता. इट ऑपरेशन वेअर कंट्रोलेड बाय पंचेड कार्ड. कशाने ऑपरेट केली जायची हिला? पंच कार्डने. ह्याच्यामध्ये पण ते पंच कार्ड यूज झालेलं आहे जॅकपॉट लूमचं. जॅकपॉट लूममध्ये जे पंच कार्ड ॲटोमॅटिक त्या शिलाई मशीनला ॲटोमॅटिक चालवण्यासाठी यूज झालं होतं, कारण की ती तिथून सुरुवात झाली म्हणून त्या जॅकपॉट लूमला घेतलं. कारण की पंच कार्डची खरी सुरुवात तिथून झाली होती. आणि तेच पंच कार्ड गैर मोठं काम करते इथं पुढे का? कारण की जर का इनपुटच दिला नाही कम्प्युटरला जर काही इनपुटच दिला नाही तर कम्प्युटरला कसं समजेल किंवा कॅल्क्युलेटरला कसं समजेल सांगायचं काय किंवा करेल कसं काय तो? म्हणून कम्प्युटरला बरोबर इनपुट देण्यासाठी त्या पंच कार्डचा यूज केला जातो. त्याच्यावरती होल्सने किंवा त्याच्याने केलं असायचं आणि ते इनपुट बसायचं त्यावरती बरोबर. ते टाकलं की त्याने ते इनपुट जायचं बरोबर. मग बघा पुढे याच्याने हे पंच कार्डचा याच्यात उपयोग केला होता. मग येतं तुमचं सगळ्यात पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर. मग सर आता सगळं संपलं असेल म्हणा आणि आता डायरेक्ट आलं असेल म्हणा टच स्क्रीनवाला कम्प्युटर, बरोबर का? ज्याच्यामध्ये आम्ही PUBG खेळतात, असं होईल का? इथं थोडं शॉर्क होण्यासाठी. जर तुम्हाला असा प्रश्न आला की सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणतं, तर तुम्ही मार्क 1 हे तिथं आन्सर देऊ शकता. मार्क 1 हे सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होतं. आता तो काळ संपून गेला जिथं फक्त कॅल्क्युलेशन होत होती हाताने. आता तो काळ आला होता जेव्हा ह्या कम्प्युटरला एक इलेक्ट्रॉनिक गोष्टीची सहाय्य भेटली, जेव्हा ते ॲटोमॅटिक केलं जायचं. त्याच्यामध्ये की दाबल्या तर हे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर समजू शकता तुम्ही, है ना.
मग हे इलेक्ट्रॉनिक पहिलं कम्प्युटर होतं. हे कोणतं कम्प्युटर होतं, याला नाव दिलं आहे मार्क 1. ठीक आहे. मग सर याच्यात गेम स्क्रीन होती का, याच्यात पबजी DVD होती का, आणि हे असं दिसायचं का, हे असं दिसायचं नाही. किंवा याच्यात पबजी वगैरे होता का, याच्यात पबजी पण नाही खेळू शकत होत तुम्ही. ठीक आहे. हे कसं होतं बघा. आता हे डिव्हाइस आहे इतकं मोठं, विचार करू शकता तुम्ही, तुमच्या पूर्ण एक गल्ली, अर्धी गल्ली मावून जाईल त्याच्यात, बरोबर का, बरोबर ना. इतकं लंबा आहे ना ते, हो की नाही, बरोबर ना. आता हे पहिलं कम्प्युटर मार्क 1 इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर, याची जी काही कॅपॅसिटी ना, ती ऐकून तुम्ही अजून थकवणार. किती याची मेमरी कॅपॅसिटी किती माहिती का, 20 KB. पहिला कम्प्युटर म्हणजे डाटा किती स्टोअर करू शकते फक्त विचार करा, मोठं किती आहे आणि स्टोअर करण्याची पण हेच कम्प्युटर इतकं मोठं सहाय्य बनलं. ठीक आहे. इथूनच नेमकं सुरुवात झाली होती कम्प्युटरची, आणि यालाच सपोर्ट म्हटलं. त्या टायमाला पण भरपूर होतं 20 KB ते, आणि खरी इकडनं कम्प्युटरची सुरुवात झाली इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरची. याच्यामध्ये यूज केला जायचा बघा, तुम्हाला सांगितलं असेल याच्यात पुढे, याच्यात पबजी खेळला जायचा का नाही. याचा स्टोरेज आपला पबजीच 1 GB असतो. मी याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या, की म्हटलं आपल्या पबजीच 1 GB असतो. आणि हा पहिला जो कम्प्युटर आहे, आताच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये आपला पबजीच 1 GB डाउनलोड होतो. आणि हा त्या टायमाचा एवढं मोठं कम्प्युटर 20 KB स्टोरेज होतं फक्त त्याला. 20 KB माहिती ना, मी मेमरी मेजरमेंट शिकवलं की नाही तुम्हाला, 1 बीट 1 बायनरी नंबर आहे ना, बीट बाईट, आणि 20 KB विचार करू शकता तुम्ही. आताच तुम्ही कधी बघायला गेले तर तुम्ही फक्त रॅमच 8-8, 9-9 GB वापरतात, 4-4 GBची वापरतात. इथं स्टोरेज 20 KBचं आहे. ठीक आहे. पुढे पाहू, कारण की सुरुवात होती कम्प्युटरची, है ना. इट वॉज इन्व्हेंटेड बाय हॉवर्ड ॲकेन इन 1944. ही कोलॅबोरेटेड विथ IBM. ही IBM जी आहे, IBM कंपनी लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक मोठी कंपनी आहे. ठीक आहे. IBMचा फुल फॉर्म येतो इंटरनॅशनल बिझनेस मशीन. ठीक आहे. IBM ही पुण्यामध्ये याचं मेन सेंटर आहे, भारतात दिलेलं. पुण्यामध्ये IBM ही पुण्याची कंपनी आहे. ठीक आहे. तर याचं सेंटर आहे, हेडक्वार्टर्स पुण्याला. कोलॅबोरेट डेव्हलपेड द लार्जेस्ट इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर. हे पहिलं सगळ्यात मोठं लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होतं. इट वॉज द फर्स्ट ऑपरेटिंग मशीन दॅट कुड एक्झिक्यूट computations automatically. It is considered to be the real beginning of the era of the modern computer. हे रिअल कम्प्युटर होतं इलेक्ट्रॉनिक मॉडर्न कम्प्युटरसाठी. हे पहिलं कम्प्युटर होतं, मानलं बेस होता, जिथून खरी कम्प्युटरची नेमकं सुरुवात मानतो आपण. इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरची खरी सुरुवात इकडनं आपण मानतो. मग मार्क 1 काय काय होतं सर, याच्यामध्ये मॅग्नेटिक ड्रमचा यूज व्हायचा. मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस, मॅग्नेटिक ड्रम, जे फक्त 20 KBचं असायचं. आणि त्याची साईज किती माहिती का, स्टोरेज स्टोरेज मॅग्नेटिक ड्रम, ज्याची स्टोरेजच ठेवायला पूर्ण 1-1, 2-2 रूम लागायचा. म्हणजे 20 KBसाठी फक्त विचार करा, हे फक्त स्टोरेज आहे तुमचं एवढं 20 KBसाठी ठेवायला, तर इतकी जागा त्याला लागायची. कारण की त्या टायमाला स्टोरेज डिव्हाइस सगळं. आणि याच्यामध्ये हे कम्प्युटर चालवण्यासाठी सुद्धा व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जायचा पहिले. व्हॅक्यूम ट्यूब माहिती ना, व्हॅक्यूम ट्यूब मी तुम्हाला एका रील्समध्ये सांगेल पुढे, किंवा तुम्ही लेक्चर बघू शकता. व्हॅक्यूम ट्यूब बघा, तुमचा जे TV ना, ओल्डची TV बघितलं असेल, जुने TVचे बघितलं तुम्ही. आताच्या TV आणि जुन्या TVमध्ये किती फरक आहे. जुने TV उचलले तर एकदम हेवी आहेत, जड आहेत. ह्या कम्प्युटरला पहिल्या मार्क 1ला आता तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकता का, नाही नेऊ शकत, कारण की तो मोबाईल नाही आहे उचलायला म्हणून. प्लस त्याला कॅरी आपण करू शकत नाही, स्टोरेज त्याच्या कमी आहे. ठीक आहे. कुठं होतो रे मी, चला पुढे बघू आपण.
तर तेव्हापासून एक कम्प्युटरची एक डायग्राम तयार झाली, कम्प्युटर डायग्राम, ठीक आहे, जी एक व्ह्यू कम्प्युटरचा तयार करते, एक उद्दिष्ट तयार करते की नेमकं कम्प्युटर काम काय करते आणि याचं काम काय आहे. इथूनच त्यांनी समजून घेतलं होतं की नाही, हे नेमकं जर कधी आपली जे कॅल्क्युलेशन जे काम करायला जे कॅल्क्युलेशन एखाद्या व्यक्तीला करायला 2-2, 3-3 तास लागून जातात, किंवा ते काम जर काही कॅल्क्युलेटर काही सेकंदात करतात, ते नेमकं याचं काहीतरी पुढे हे काम, म्हणजे हा फक्त कॅल्क्युलेशनच नाही करणार, हा सगळ्याच गोष्टी भरपूर पुढच्या ज्या गोष्टी लोकांच्या त्या माणसाच्या गरजा कमी करू शकतो. पण त्याच्यामध्ये खरंच रिसर्च होत गेले आणि आता खरंच कम्प्युटर बघितला तुम्ही की किती बदल झालेला आहे कम्प्युटरमध्ये. 1945 डॉक्टर जॉन न्यूमॅन पर्पज द कॉन्सेप्ट ऑफ स्टोर प्रोग्राम कम्प्युटर. प्रोग्राम अँड डाटा कुड बी स्टोर इन द सेम मेमरी युनिट. ठीक आहे. इट हॅड 5 कंपोनंट्स: प्रोसेसिंग युनिट, कंट्रोल युनिट, मेमरी एक्सटर्नल स्टोरेज अँड इनपुट आउटपुट मेकॅनिझम. हे सगळे याच्यावर डिपेंड असेल. बघा तिथे दिलेलं आहे. मेन कंट्रोल युनिट असायचं ALU, अर्थमॅटिक लॉजिक युनिट, जिथं कम्प्युटरची पूर्ण गणना होते. कॅल्क्युलेशनचं जे काही काम असतं नाही ALUला दिलेलं जातं. आणि कंट्रोल युनिट CU. 2 मिनटं. कुणाल इनपुट कंट्रोल युनिटकडे जाईल. तुम्ही काय इनपुट दिलं तर मग ते जर का कॅल्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये तर ते ALUला पाठवलं जाईल. आणि ALUला पाठवल्यानंतर जर का ते स्टोअर करायचं असेल तर ते स्टोअर होईल आणि मग ते तुम्हाला जाऊन ते आउटपुट भेटेल. हे 3 गोष्टी या डायग्राममध्ये क्लिअर होतात. मग ती कोणी बनवलं, ती काय तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचा पण तुम्ही बघू शकता. एक रील्स पाठवेल तुम्हाला, की बघा, त्याने तुमचं हे सगळं क्लिअर होऊन जाईल. की तुम्हाला हे समजलं असेल मी काय सांगितलं, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर. ठीक आहे, समजलं की नाही? मी इतकं काही याच्यात नाही सांगितलं ते. ठीक आहे, हे एकदम वरतीच होतं तरी माझ्यामध्ये. तुम्ही काही सांगितलं आहे का कमेंटमध्ये? हो, बस तेवढंच आहे. मला नाही वाटत तुम्हाला समजलं असेल आहे, पण एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मी एक काय करेल, एक रील्स पाठवेल की आधीचे कम्प्युटर कसे होते वगैरे वगैरे. मग मला तुम्ही एक काम करा, टेलिग्राम चॅनलला जा आणि तिथं जाऊन ती व्हिडिओ बघा. मी तिथं पोस्ट करतो, ग्रुपला काही टाकत नाही. ग्रुपला फक्त CCCचा पाठवतो, है ना, कळलं? किंवा तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर टाकलं ना, तर तुम्हाला खरंच 2 मिनिटाची व्हिडिओ येईल. नक्कीच पहा सगळेजण. आणि बघितल्यावरती मला मेसेज करा की सर मी बघितले, है ना. बघाल की नाही? आणि मी सांगितल्यानंतर थोडंफार क्लिअर झालं असेल इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर. मार्क 1 टाका की आधीचे कम्प्युटर कसे होते. मग आपण आता काय करायचं आहे, मी आता लेक्चर थांबवतो आहे, 9:30 झाले म्हणून. ठीक आहे, तुम्हाला एक होमवर्क देऊन देतो, ते करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, उद्या मी याच्यावर प्रश्न करेल तुम्हाला. तुम्ही पहिल्या जनरेशनमध्ये काय यूज झालं होतं, पहिल्या जनरेशनचे कम्प्युटर कसे होते ते बघायचे यूट्यूबला. ठीक आहे, जनरेशन वाईज कम्प्युटर बघायचे, व्हिडिओ पूर्ण बघायचं की जनरेशन ऑफ कम्प्युटर टाकायचं आणि एक व्हिडिओ बघून यायचं याच्यावरती. मग कोणत्या जनरेशन, किती जनरेशनपर्यंत होतं, काय यूज झालं होतं, व्हॅक्यूम ट्यूब झालं, मग ते मॅग्नेटिक ड्रम होतं स्टोरेजला, मग ते कसं होतं, ह्याच्यावरती ती पूर्ण तुम्हाला एक्सप्लेनेशन त्यावरती मिळेल. उद्या मी यावर प्रश्न करेल, तुम्ही यावर आन्सर देणार का? मला देता येतील का? हातवरती करा. कोणाला विचारू मी की सर मी करून स्टडी? तुम्ही मला प्रश्न नक्कीच विचारू शकता. गणेश गाडे, मी काही एवढे हार्ड प्रश्न करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि करणं इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर, है ना. तिथं तुम्हाला चांगले इमेज प्रेझेंटेशन सोबत क्लिअर केलं जाईल. मग मी स्क्रीनशॉट घेऊन घेऊ तुमचा. भूमिका, निखिल, कावेरी, गणेश, रोहित, नक्की बघता का मग तुम्ही? ठीक आहे, मी एक्सप्लेन केलेलं आहे. उद्या मी प्रश्न करेल. उद्या आपल्याला प्रश्न याच्यावरच करायचे आहे, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटरवरती. काय काय विचारलं जाईल सर? त्याच्यामध्ये विचारलं जाईल की फर्स्ट जनरेशनच्या कम्प्युटरचा पिरियड काय होता, फर्स्ट जनरेशनमध्ये मेमरी कोणती यूज झाली होती, फर्स्ट जनरेशनमध्ये कम्प्युटरची स्पीड काय होती, फर्स्ट जनरेशनमध्ये फर्स्ट जनरेशनच्या कम्प्युटरचे नाव काय होते, ठीक आहे, एक्सेट्रा. फर्स्ट जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये कोणती कोडिंग लँग्वेज यूज होत होती, असे प्रश्न
विचारले जातील. मग जमेल का तुम्हाला? फक्त थोडक्यात याची स्टडी करून द्यायची आहे ना. आणि जर का तुम्ही असा सराव करून आलात आणि ज्या मुलाचे चांगले क्वेश्चन राहतील उद्याच्या दिवशी, त्याला मी माझ्या डायरीमध्ये त्याचं नाव लिहून ठेवेल, कारण की त्याला चान्स भेटेल मग पुढे जे गिफ्ट मी आयोजित केले ना त्यासाठी. बाकीच्यांना नाही भेटणार. म्हणजे समजा पुढची जी लास्ट टेस्ट आहे, समजा मी जे लास्ट टेस्ट घेणार आहे त्यामध्ये समजा तुम्हाला एखादा मार्क्स कमी असला किंवा तुम्ही कमी असले कोणापेक्षा, तर नक्कीच तुम्हाला त्या मुलापेक्षा पहिले दिलं जाईल, तुम्हाला विचारात घेतलं जाईल बाकीच्यांपेक्षा. म्हणून तुमची नावं नोंद करावं लागतं. मग मी काय देणार आहे तुम्हाला माहिती? मी तुम्हाला बुक देणार आहे त्यामध्ये, आणि एकच नाही तर प्रत्येक चॅप्टर नंतर देणार आहे. म्हणून स्टडी करा जर पाहिजे असेल तर. नाही पाहिजे असेल तर काय, असं नाही की मी हे देतो तुम्हाला, पण ते एक सरांनी दिलेलं गिफ्ट असतं है ना. माझ्याकडनं त्या मुलांसाठी असतं जे मुलं मेहनत करतात. एक ते याला चुकीचा अर्थ नाही घ्यायचा याचा की सर तुम्ही आम्हाला लालच देताय का वगैरे, नाही. तुम्ही अशीच कंटिन्यू लर्निंगची शिकण्याची जिद्द ठेवावी जिद्द त्यासाठी ठेवावी, ना. म्हणून त्यासाठी मी हे करत आहे. ठीक आहे, ओके. म्हणून उद्या यायचं. सर नाशिकला कसं काय पाठवणार? काय नाशिकला काय पाठवायचं? नाशिकला मी डायरेक्ट तुमच्या समोर इथं ॲमेझॉन ओपन करेल आणि इथं तुमचा ॲड्रेस टाकेल आणि तुमच्या समोर पैसे पेड करून देईल. मग ते तुम्हाला येईल, तुम्ही बघायचं करायचं त्या कायचं करायचं. ओके, झाली प्रॉब्लेम ओके सॉल्व? ओके चालेल. ओके. हो. मी तुम्हाला मी नाशिकच्या मुलींना काम दिलेले करायला. ठीक आहे, मॅडम स्वतःवरून असं नाही, मॅडम बिझी असतात, मॅडम स्वतःहून कधी कॉल करणार नाही तुम्हाला. तिथं स्वतःहून जाऊन विचारावं लागेल त्यांना. एकदा तुम्ही विचारा मॅडम काय म्हणतात, मग मला बोलणं करून घ्यावं लागेल त्यांच्यासोबत. प्रॅक्टिकल तिथं तुमचं करून घ्या लवकर. 1 महिना तरी कंटिन्यू जा, आठवडा. उद्या कॉल करू का मॅम? रेग्युलर जमत नसेल उद्या करा, काय हरकत नाही. व्हॉट्सअप करून ठेवा त्यांना. ठीक आहे, जर तुम्हाला रेग्युलर जायला जमत नसेल तर आठवड्यातून तरी जा. जर सेंटर दूर असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा विजिट द्या, पण द्या. तिथं काय करायचं आहे ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मॅडम पण तुम्हाला गाईड करतील. तिथं भरपूर स्टुडंट आहे माझे, त्यांना येतं, ते नक्कीच सांगतील तुम्हाला. काय नाव आहे त्यांचं? प्राची का? प्राची आहे, हो प्राची जाधव आहे. त्या प्राची स्टुडंट आहे, ते होते आधी स्टुडंट. आता त्याला जमतं, तिला जमतं सगळं, तर तिला विचारू शकता तुम्ही. आणि भरपूर मॅडम आहेत तिथं तुमच्या. ठीक आहे, कळलं? ते स्टाफ म्हणून वर्क करताय तिथं, तर त्यांना तुम्ही त्यांच्या नावाने नाही बोलायचं, मॅडमच म्हणायचं, त्यांना पण रिस्पेक्ट द्यायची. ठीक आहे, चालेल. गुड नाईट सगळ्यांना. ओके, काही डाऊट असेल मला आताच बोला, नाही तर असं पण सुट्टी होते.